नागपूर जिल्हा नियोजन समितीत शहरी भागातील आमदार आणि ग्रामीण भागातील आमदार हे विकास निधीवरून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। जिल्हा नियोजन समितीमध्ये ग्रामीण क्षेत्राला अधिक महत्त्व दिलं जातं, शहरी क्षेत्राच्या तोंडाला पानं पुसली जात असल्याचा आरोप नागपूर शहरामधील आमदारांनी केलाय। 20 जुलैला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। या बैठकीमध्ये शहरी आणि ग्रामीण आमदार विकास निधीवरून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं। तर आज फक्त शहर क्षेत्रासाठी वेगळी जिल्हा नियोजन समितीची बैठक ठेवण्यात आली आहे। मात्र कायद्यात शहर आणि ग्रामीण अशी दोन स्वतंत्र समितीची तरतूदच नाही, असा दावा आमदार आशिष जयस्वाल यांनी केलाय। ग्रामीणवर अन्याय होण्याचं काही कारण नाही आहे, कारण ग्रामीणचा कोणताही निधी आम्ही मागून घेत नाही आहोत आणि त्यांच्याशी आमचे कोणत्याही प्रकारची तक्रारही नाही आहे। शहराचे जे प्रश्न आहेत ते चर्चेला यावेत आणि त्याला न्याय मिळावा। शेवटी नागपूर शहर हे राज्याची उपराजधानी आहे आणि त्या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा नागपूरचे आहे, त्यामुळे नागपूरचं वैभव टिकवण्यासाठी नागपूरच्या जनतेचं पर कॅपिटा इन्कम वाढावं, नागपूरचा GDP वाढावा या दृष्टिकोनातनं आणि या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहिली जावी यासाठी असल्या प्रकारचा प्रयोग आणि DPC होणं अत्यंत आवश्यक आहे, अशी मांडणी त्या ठिकाणी केली। असं कुठलीही व्यवस्था कायद्यात नाही आहे। जिल्ह्याची DPDC एक असते आणि जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये 2 DPDCची सध्या तरतूद नाही आहे। कायद्यामध्ये तशी तरतूद नाही, त्यामुळे होणं शक्य नाही। नागपूर शहराच्या आमदाराची मागणी आहे की वेगळी DPC व्हावी, पण असं करता येत नाही। एका जिल्ह्याला एकच DPC असतं, पण एक बाब मान्य केली की त्यांचे जे काही प्रश्न आहे DPC आणि जिल्ह्यासंबंधी किंवा शहरासंबंधी, त्यावर 27 तारखेला नागपूर शहरापुरत्या विषयाकरता वेगळी चर्चा ही आयोजित केलेली आहे। DPCचं त्या ठिकाणी एक प्रकारची मिनी DPC किंवा त्या लघुगट म्हणता येईल, पण एक छोटी DPC सारखी एक बैठक आम्ही घेणार आहोत।